नमस्कार, मी भारत लक्ष्मण काळे, राहणार ब्राह्मणोली पवनानगर। मी पवनानगर येथे शिक्षक म्हणून काम करतो। काल आंबेगाव या ठिकाणी झालेली बिबट्याची घटना यावर विवेचन करताना सांगावंसं वाटतं की या पवनवाळ परिसर हा निसर्गरम्य परिसर आहे। परिसरामध्ये अनेक ऐतिहासिक किल्ले आहे आणि किल्ल्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर झाडी, झुडपे, डोंगर असल्यामुळे या ठिकाणी वन्यजीव प्राणी बिबटे यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतो। परंतु आता वाढणारी लोकसंख्या असेल किंवा वाढणारी बंगल्यांची संख्या असेल, बांधकामं असतील, अतिक्रमण असतील, त्याचबरोबर अनेक लागणारे वनवे असतील, यामुळं त्या परिसरात असणारे जे वन्यजीव प्राणी आहेत हे वस्तीकडे धाव घेत आहेत आणि त्यामुळं अशा घटना वारंवार आपल्याला पाहायला मिळतात। आंबेगाव नव्हे तर संपूर्ण मावळ तालुक्यातील अनेक भागामध्ये बिबट्याच्या हल्ला झालेल्या घटना आपल्याला पाहायला मिळतात। तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा घटना, त्यामुळं वन विभाग आणि वन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अशा घटना घडू नये, त्यावर काहीतरी आवर आला पाहिजे। यासाठी विविध अशा उपाययोजना करणे गरजेचं आहे। भविष्यात अशा आपल्याला घटना टाळता येतील। मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन, परिपूर्ण सत्यता।